फायनली आमच्या नवरदेवला हळद लागली रे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज आहे 8 मे म्हणजे आपल्या जयराम भाऊची हळद आणि आज आहे ना हळदीला आम्ही खूप जास्त एन्जॉय करणार आहे. मी या ठिकाणी मस्तपैकी कुर्ता वगैरे घालून रेडी झालेलो आहे आणि नूतन पण आलेली आहे स्पेशली भाऊच्या हळदीसाठी आणि लग्नासाठी मुंबईवरनं. आणि आरुईची पण या ठिकाणी तयारी चालू आहे. आरुईची तर बँगल्सच शोधणं चालू आहे. मला बँगल्स घालायला ना खूप जास्त आवडतं, त्यातल्या त्यात हे हिरव्या कलरच्या खूप आणि आरुई आहे ना कानात नाही घालत आहे कारण तिचे कान दुखत आहे. दाखव, रक्त येत होते या कानातून, त्याच्यामुळे ती कानातलं तर नाही घालत आहे बट बाकी ती आता तयार होतीये. खाली सगळे ना आपले मेंबर पण आलेले. तर चला आता लवकर खाली जाऊ आणि गाडीत बसतो आणि डायरेक्ट भाऊच्या गावाला. आणि मम्मी आणि पप्पाची पण या ठिकाणी तयारी चालू आहे. पप्पा तर बनेलवरच आहे आणि मम्मीची तयारी झालेली आहे. अमोल सुद्धा मस्तपैकी व्हाईट कलरचा शर्ट घालून तयार झालेला आहे. कुर्ता घालायचा असता ना आज. कुर्ता आले भारी दिसतोय. नाही मला काही पण भारी दिसतो. मला घ्यायचं होतं त्या दिवशी, नाही घेऊ दिला बरं, केला आवडलं तर. हा नव्हता तो दुसरा होता आणि तो त्याला सूट पण नव्हता होत म्हणून त्याला जेन्युइनली सांगितलं, ऑनेस्टली सांगितलं की तो त्याला सूट होत नाही. दिसतंय तो जाऊ द्या, तो पेपर कॉटनचा शर्ट घालून रेडी झालेला आहे. आणि चला आता खाली जाऊ, बाकीच्या मेंबरची काय काय तयारी झाली आहे बघू. तर या ठिकाणी ना आपली सगळी टीम पण आलेली. एकदा हॅलो करा रे. आणि अजून एक ग्रुपमध्ये आपला नवरदेव होणार आहे शिवा इकडं. शिवाची उद्या किंवा परवा कधी सुपारी फुटणार आहे? मंगळवारी. तर मंगळवारी शिवाची सुपारी पण फुटणार आहे. शिवाचं पण फायनली आता लग्न होणार आहे. शिवा कसं वाटतं वा? चांगलं वाटायला. शिवाला असतंय. बाकीचे मेंबर पण आले. आपला सिल्लोडचा रोहित पण आलेला आहे. रोहित तो बाप रे, रोहित गॉगल तर लईच भारी वा. मला ते आजचे दिवस घालायला. यस, धन्यवाद रोहितनी तसा गॉगल मला घालायला दिला. प्रीतम आलेला आहे, दिनेश आलेला आहे, हर्षद सुद्धा रेडी झालेला आहे, शिवा, अभि, आपले भाऊ पण आलेले. भाऊला बोलता येत नाही पण भाऊ पण रेडी झालेले आहे. हॅलो करा, हॅलो. हे बघा, तर जामनेरवरनं स्पेशली ना आशिष पण आलेला आहे. चालायचं ना? ए चला ना, बसले का बरे? चलो चलो. आरोही ते पण आले आणि बाहेरच माझी वाट बघत बसले. बसा लवकर, चलो. क्या टाइमपास चालू आहे. मम्मीला त्यांना आम्ही जस्ट जयराम भाऊच्या त्यांच्या घरी सोडलेलं आहे. आणि आता ओम्या, मी आणि सोन्या, तुझं गोरं तोंड दाखव बा पुढे एकदा. हे बघा सोन्या पण आहे. आम्ही इकडे फोटोशूटसाठी चाललेलो आहे. हे बघा एकदम भारी वातावरण झालेलं आहे. अजून डीजेची गाडी नाही आली, आमचे पोरं नाही आले. म्हटलं चला इकडून शेतातून ना 1-2 फोटो काढून येऊ. फोटो घे रे. तर आम्ही ना डीजेची गाडी नेण्यासाठी आलो होतो. पाठीमागून तेवढ्यात वंदे भारत चाललेली आहे. किती भारी ट्रेन आहे ना. हे बा पाठीमागून वंदे भारत चाललेली आहे. आणि एकदम टाईमवर आम्ही जस्ट इथं आलो डीजेची गाडी नेण्यासाठी. तेवढ्यात गाडी गेली बॅक साईडनी. फोटो घे बा. तर काही आता आपली सगळी टीम पण आलेली आहे बघा. आणि आप्पा चालले आता. चलो आप्पा. आता आहे ना डीजेची गाडी पण आलेली आहे. तुला काय घेऊ रे कॅमेऱ्यात? तर आता डीजेची गाडी बघितल्यानंतर सगळ्यांचा जीव आलेला आहे. तर चला आता डीजेची गाडी तर पुढे गेलेली आहे. आता राहिलेले मेंबर आम्ही सुद्धा तिकडे जातो. तर आता एका ठिकाणी ना आम्ही गाड्या लावून टाकलेल्या आहे. या साईडला थार आहे आपली, या साईडला XL6 आहे, तिकडं झेन पण आहे आणि इकडे स्कॉर्पिओ आहे. तर नवरदेवाचे सगळे मित्र आता नवरदेवाला भेटायला चाललेले आहे. सगळ्या लेडीज आहे ना आता आवरत बसलेल्या आहेत. त्यांना तर लय वेळ लागणार आहे. बट आमचा हर्षू या ठिकाणी रेडी होऊन आलेला आहे. हर्षू सगळ्यांना म्हण आय लव्ह यू. ओ पप्पी दे. तर आता रवी भाऊ पण या ठिकाणी रेडी झालेले. चला आता हळूहळू सगळे येतील. गाडी पण आली. गाडी आपली हुकली होती मागे. कोणती? अमोल कोलते तिच्यात आहे ना. हा, ते दुसऱ्याच रस्त्याने घुसलेत मध्ये. नाही हो, मला फोन आलता भाऊ. पण मी तर आणायला गेलतो त्यांना. आता मला फोन आलता की रस्ता हुकलो म्हणे आम्ही. म्हणलं वापस जा, त्या हायवे नाही आहे असं. काय माहिती मग नंतर बरोबर आले असेल. आता या साईडला आहे ना ताईन ते पण आलेले. ताई काल कुठे गायब होती? ताई नव्हतीच काल. हा, ताई आज आली. काल कुठे गायब होती? काल घरीच होते. घरी भाऊजीच कामावरून आली का? भाऊजी अर्ध्या श्लोक होता ना काल. श्लोकला विचार ना. श्लोक मजा आली काल? रस्त्यात आले. घरी मशीन आला JCB, मग रिटर्न गेले घरी. अरे देवा, असं राहतं बघा. लई काम असतं शेतकऱ्याला बिचारायला. आमचा हर्षुडॉन बघा कसं चालला. हर्षुडॉन आले आमच्या रोहितनी टोपलं धरलेलं. रोहित एवढं टोपलं बरं खायचं काय? नाही हो दादा, इकडे वाढायचं. वाडा मग. तर चला आता आपण नवरदेव भेटू. नवरदेव झाली तयारी? चालू आहे ना अजून. तर चला बाहेर पंगत बसलेली, आम्ही देतो वाढून एकदा. करू तुम्ही एन्जॉय. काय म्हणता घ्या वाढायला. या भाऊ जेवण करून घ्या बरं का. पहिले जेवण ठेवू का? ओके. पिल्लू तुला देऊ तुम्हाला? घ्या ना.
हो भाऊ ते पाणी थोडं वरणची पकड घ्या ना. वरण का? हां हर्षू टेंगे टेंगे करून दाखव. मग आपल्याला डीजे लावायचा ना. कर टेंगे टेंगे टेंगे. लय भारी पाय आलो तो. लाईट गेलेली आहे. नाचो. मध्येच लाईट गेली गाईच तरी पण आम्ही नाचतोय. नाचो नाच रे. हर्षू नाचो. डीजे डीजे डीजे. टेंगे 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 टेंगे. रोहित भाऊचा फेवरेट आयटम आहे गुलाबजामुन. इथं पंक्तीत नाचणारे स्पेशल रोहित भाऊसाठी आलेला आहे. त्या दिवशी कोण खाल्ले त्यांनी? आम्ही स्पेशल डब्बा घेतला होता. रोहित बोल नाराज नाही करत आम्ही. रोहित अजून दोन आहे. दोन तुला पाय पाय. ते मामा माग मामाच मान ठेवून दोन काय. आणि ते गोरख भाऊचं एक मान ठेव तर. मग आमचं नाही बाकीचे आहेत काही. चालेल का? दारा भाऊ लय भारी पाळायला होता पण. त्या दिवशी अरविंदच्या लग्नाला पण डब्बा घेतला आम्ही. तर आमच्या सगळ्यांचे ना जेवण पण झालेलं आहे भाऊ. स्वयंपाक एक नंबर झालेला होता. कैरी तर आम्ही इतकी खाल्ली माहिती का. आणि गुलाबजामुन खाल्ले आमच्या रोहितने. कुठे गेला रोहित? रोहितला परत गुलाबजामुनचा डब्बा आणला पप्पूनी. त्याच्यानंतर रोहित जेवला भाऊ. मग आमच्या पहिलवानला गुलाबजामुन लागतेच. पराला होता तो डब्बा आल्यानंतर पकडलं. नंतर गुलाबजामुन खाऊ घातले. आणि आता जयराम भाऊला परत हळद लागणार आहे. परत म्हणजे काल पण हळद लागली होती. आज सेकंड डे. आज पण हळद लागणार आहे. उद्या पण हळद लागणार आहे. बट उद्या लग्न आहे तर सकाळी हळद लागेल. जयराम भाऊ तिकडे काम करायचे ते करायचे तर इकडे फिरते नवरदेव सारखे. आजच्या दिवस सुट्टी का. नंतर वहिनीच्या हाताखाली काम करायचं. तर काही बाहेर ना डीजे चालू झालेला आहे. आणि वरती पत्रांचा आवाज. पत्रांचा फुला आवाज येतोय. सगळे व्हायब्रेट करतोय. थोडं खाली घ्या. खाली घ्या. खाली घ्या. भाऊचा ब्लश इम्पॉर्टंट. जेव्हा सोनाली वहिनीने अमोल भाऊ फोटो काढायला गेले स्टेजवर. अमोल भाऊ नॉर्मल हसत होते. जेव्हा नूतन बाजूला गेली होती की नाही. ए थांबा. ए अशी स्माईल होती की नाही. एवढे आई विटनेस आहे. बघितलं की नाही रे. हो बघितलं. कसे हसत होते. चल ना.
फायनली आमच्या नवरदेवला हळद लागली रे एक मिनिट नवरदेव झाकला परत एकदा फायनली आमच्या नवरदेवला हळद लागली रे काही सगळ्यांची मजा करता माहिती का फुल राडा झाली आमच्या लाडक्या मावशीचा आज बड्डे विचारलेत काय मावशी ओ मावशी ऐका ठेवला आम्हाला उपाशी मावशीला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला बोला रे हॅपी बर्थडे टू यू बोला रे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मावशी हॅपी बर्थडे टू यू ओ बापू बापू आहे ना आमच्या बापूचं फेवरेट गाणं आता वांगर आहे चिन्ना चुचुला सगळ्यांनी हात वरती करायचंय आणि बापू सोबत ताईला पण नाचायला घ्यायचंय तर काही आम्ही एवढं नाचलेलं माहिती का फुल ओरडलेलो आहे आवाज पण बसलाय सगळ्यांचा आणि सगळे थकले सगळे बघा कसे बसलेले सगळ्यांनी टेकून घेतलेलं आहे आमचे गोरख भाऊ पण लई नाचलेले आहे सगळेच नाचले अख्खं मार्केट जाम झालं एवढं नाचलं माहिती का सगळे थकले आता सगळे असेच झोपणार आहे सकाळी मला वाटत नाही लवकर कोणी आता 10-11 शिवाय कोणी उठणार आहे कल्याणी तर लई उशिरणार आहे शेवटचं गाणं वाजणार आहे म्हणे सोन्या एकटा नाचणार आहे मग त्याच्यावर तर काही आम्ही तर मुक्कामी थांबणार होतो बट आमच्यासोबत मेंबर जास्त झाले आणि इथे ना लाईट पण खूप जास्त जाते उद्या ना छत्रपती संभाजीनगरवर ना आपल्या घरूनच आपण रेडी होऊन जाऊ कारण नवरदेवून ते पण तिकडच येणार आहे आरुईन त्यांनी पण आज रेकॉर्ड ब्रेक डान्स केलेला आहे सगळेच एवढे नाचले माहिती का डायरेक्ट पायाला गोळे आलेले आता मस्तपैकी थंडगार पाण्याची अपेक्षा आहे बरोबर आहे ना मस्त थंडगार पाणी प्या वाटतं आता घरी जातो मस्त थंड पाणी पिऊ अर्ध्या तासात तर आम्ही घरी जाऊ तर काही वेळ झालेली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची उद्याचा लग्नाचा व्लॉग देखील नक्की बघा तुम्हाला व्लॉग बघायला जर मजा आली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड